हे बघा मित्रांनो, हे असं मिश्रण आहे आणि साईडनी घ्यायचं, एका साईडनी घ्यायचं. हाताला थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून हाताला आपल्या चटके लागतात. तर मग ते चटके लागू नये म्हणून. हो, मम्मी तिळगुळचा लाडू खाऊन बघते कसा झालाय तो सांगेल. छान झालाय. वेलकम बॅक टू अवर चॅनल विच फन विथ फॅमिली. आज स्पेशल बेत आहे तिळगुळचा. तिळगुळची तयारी चालू आहे. मी इकडे गूळ कापते बारीक बारीक जरा आणि गॅसवरती शेंगदाणे होत आहेत. हे बघा गूळ. हे बघा शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. हे बघा टोप तापत ठेवलेला आहे, गॅस स्लो केलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये घी टाकणार आहे. आता हे आम्ही तूप टाकलेलं आहे. तूप थोडं मेल्ट व्हायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. आता हा आपण गूळ टाकलेला आहे. मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे सगळं. शेंगदाणे फक्त 700 ग्राम घेतलेत आणि गूळ आणि तीळ 1 किलो घेतलंय. आता ह्याच्यामध्ये हे मिक्स होण्यासाठी थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायला लागेल. जवळजवळ अर्धा ग्लास तरी. हे पाणी ओतलं. हे बघा आता गूळ मेल्ट होतोय व्यवस्थित. हे गुळाचे जे खडे आहेत ते पण पूर्ण मिक्स झाले पाहिजेत. आता हा बघा गुळला असा फेस आलाय. तर गूळ कसा ओळखायचा की आपला गूळ तयार झालाय? एक तर ह्या फेसामध्ये आणि त्याच्यानंतर थोडंसं आहे ना गूळ घ्यायचं आणि हे असं वाटीत टाकायचं. जमतंय? नाही जमत आहे. गोल झाला पाहिजे म्हणजे आपल्याला अजून गूळ करायचं आहे. तर फ्रेंड्स हे बघा, हे आपले तीळ भाजून झालेले आहेत आणि ते चुरा आहे. तुम्हाला जसं ठेवायचं तसं ठेवू शकता. बारीक ठेवायचं तर बारीक. मित्रांनो हे असं मिश्रण आहे आणि साईडनी घ्यायचं, एका साईडनी घ्यायचं की जेणेकरून ते मिश्रण पटकन थंड होऊ नये. आणि मग नंतर असं हातावर घ्यायचं. हाताला थोडंसं पाणी लावायचं की जेणेकरून जे गरम असतं ना तर हाताला आपल्याला चटके लागतात. तर मग ते चटके लागू नये म्हणून त्याचं टेम्परेचर कमी व्हावं म्हणून हाताला थोडंसं तळव्यांना हे लावायचं. आणि मग हा तलाटांना जे काय असेल ते तलाट तलवे. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे असे आम्ही करून ठेवले. हे बघा, तुम्हाला छोटे मोठे तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसे करायचे तसे करू शकता तुम्ही. आम्ही मोठे पण केले, छोटे पण केले. तर हे बनवून झालेले आहेत सगळे. तर मित्रांनो, मम्मी तिळगुळचा लाडू खाऊन बघते कसा झालाय तो सांगेल. छान झालाय? नरम झालाय? नरम झालाय. गूळ पण, शेंगदाणे, तीळ सगळं प्रमाणात बरोबर आहे. करून बघा, करा आणि खा. मस्त एकदम. तर मित्र हो, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आपल्या फॅमिलीला वाढवा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे फन विथ फॅमिली. प्लीज फॉलो.